राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त आज गेवराई शहरातील मिरवणूक मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करून धनगर समाजाच्या पारंपरिक वेशभूषेतील गंजी, ढोल व झांज पथकाच्या तालावर वाजत गाजत अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी बंजारा समाजातील महिला देखील आपल्या पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या। यावेळी त्यांनी नृत्य देखील केले। या जयंतीची सुरुवात मोंढा नाका येथून करण्यात आली। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। या आगळ्यावेगळ्या मिरवणुकीत माजी मंत्री बदामराव पंडित, बीड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच सर्व जाती धर्मातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे सांगली येथील गंजी ढोल पथकाने धनगरी वेशभूषेत प्रथमच गेवराई शहरामध्ये जयंतीच्या माध्यमातून आपल्या ढोल पथकाचे सादरीकरण केले। संपूर्ण गेवराई शहर मोठ्या होतील आणि या ढोल पथकाचे सादरीकरण पाहत होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राधेश्याम दातार, उपाध्यक्ष मुन्ना मोठे, सचिव दादासाहेब चौधरी, अशोक गायकवाड, राहुल चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते। यावेळी सर्व समाज बांधवांना सोबतच महिला देखील या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। ही जयंती ज्यावेळेस मी पुण्याला असताना बघितली आहे की 10 वर्ष झाले माझ्यापासून मी जयंती अजून काही निघाली नव्हती। त्या जयंतीने मला कुठेतरी खंत वाटते की बाबा जयंती का निघत नाही। त्या सार्वजनिक जयंतीमध्ये लोक काय येतात सर्व जाती धर्मातली, तर त्यासाठी मी वेगळा निर्णय केला की बाबा आदर्श करून काहीतरी येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये अशी जयंती करून टाकतील की ती पाठीमागे न झालेली जयंती अशी पूर्ण करून टाकतील। आणि जी ढोल पथक जी कोल्हापूर सांगली पथक आहे 350 लोकांचे ते ढोल पथक चाललेलं आहे डीजे मुक्त जयंती आपण साजरी करतो। आणि एक असताना आम्ही 4 वेगवेगळे प्रोग्राम घेतलेले आहेत, उपक्रम घेतलेले आहेत। ते पहिले प्रोग्राम म्हणजे आम्ही रक्तदान शिबिर केलं, त्या रक्तदान शिबिरमध्ये आम्ही 100 दिलेला आहे, त्याचे खूप खूप आभार मानतो। आणि दुसऱ्या दिवशी अभिवादनाचा कार्यक्रम केलेला आहे, तिथेही सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित राहिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर 1 तारखेला आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये वाटप केलेलं आहे पेशंटसाठी आणि अनाथ आश्रमामध्ये वही, पेन आणि कप दिलेला आहे। आणि आजची मिरवणूक काढताय, भव्य दिव्य जयंती काढताय, मराठवाड्यामध्ये पहिली जयंती चालली होईल हे मी तिथे मुक्त हे तुम्हाला आश्वासन देतो। आणि ते तालुक्यात असा संदेश मिळेल की आजची जयंती कुठं साजरी झालेली नाही आणि प्रत्येक खेड्यापाड्याची जयंती साजरी व्हावा हे मी तुम्हाला आव्हान देतो। अशा प्रकारे जयंती आता यापुढे प्रत्येक वर्षी जयंती साजरी करायची। आता या जयंतीचा आठवण म्हणून मी तुम्हाला गेवरा तालुक्याच्या शहरामध्ये आता मी आवाहन करतो की शहरामध्ये प्रत्येक खेड्यातील लोक आलेले आहेत आणि त्या खेड्यातील लोकांनी या जयंतीचा आदर्श घेऊन संदेशाला पोहोचणार आहे की प्रत्येक खेड्यामध्ये हा संदेश जाणार आहे की असे ढोल पथक आणि गाणे घेऊन गाण पथक जे आहे ते लोक लावतील प्रत्येक खेड्यामध्ये आणि सर्व धार्मिक लोकांना ते कळून महत्त्व आहे वेशभूषेमधलं शुभ आणि शुभांगी जी आहे ते आपण आयल्या म्हणून मुलगी साजरी केलेली आहे, तिथे 100% मार्क पडलेले आहे, 100पैकी 100। तिला आपण आयल्या देवीच्या स्वरूपात आपण तिला मिरवणूक दिलेली आहे की ती प्रत्येकाच्या मध्ये सहकार्य केले पाहिजे। तिथे आपण खूप आभारी मानतो।